आज नवीन वर्षातली पहिली अंगारकी चतुर्थी आहे। राज्यातील प्रमुख गणपती मंदिरामध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे। गणरायाच्या दर्शनासाठी भक्तांच्या अगदी पहाटेपासून रांगा लागल्यात, तर मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये पहाटेपासून भक्तांच्या रांगा लागल्यात। पुण्यातील दगडूशेठ मंदिरात सुद्धा सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी झाली। आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। त्या या क्षणाला मुंबईच्या सिद्धिविनायक गणपती बाप्पाच्या मंदिरात आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। शिल्पा, भक्तांमध्ये मोठा आनंदाचं वातावरण असेल, मोठी गर्दी झाली असेल, काय परिस्थिती आहे, काय वातावरण आहे? विक्रांत, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे पहिल्याच आठवड्यामध्ये अंगारकी चतुर्थी निमित्त मुंबई शहरातलं जे प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर आहे त्या मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच रांगा लागलेल्या आहेत। भक्तांच्या 2 ते 3 तासांपासून या रांगा लागलेल्या पाहायला मिळतात आणि बाप्पाच्या दर्शनासाठी अलोट गर्दी भक्तांची पाहायला मिळत आहे। नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे पहिल्याच आठवड्यामध्ये अंगारकी चतुर्थी आलेली आहे। मागच्या वर्षी अंगारकी चतुर्थी आली नव्हती। अनेक भक्तांनी या अंगारकी चतुर्थीची वाट देखील पाहिली होती, मात्र नवीन वर्षाची सुरुवात होताच अगदी पहिल्याच आठवड्यामध्ये ही चतुर्थी आल्याने भक्तांमध्ये उत्साहाचं, आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे आणि या निमित्ताने सिद्धिविनायक मंदिरामध्ये भाविकांची अलोट गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते। आजच्या दिवसाची सुरुवात बाप्पाचं दर्शन करून घेण्यासाठी सिद्धिविनायक मंदिराबाहेर पहाटेपासून या रांगा लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रत्येक भाविक भक्त इथे आजूबाजूच्या परिसरातून, बाहेर गावावरून देखील आलेले आहेत आणि बाप्पाचं दर्शन घेऊन आजच्या दिवसाची, या नवीन वर्षाची सुरुवात करताना पाहायला मिळत आहे। कारण जानेवारी महिन्याला सुरुवात झाली आणि पहिल्याच आठवड्यामध्ये ही अंगारकी चतुर्थी आल्याने भक्तांमध्ये आनंदाचं, उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालेलं आहे। आपण जर पाहिलं तर भक्तांची रांग लागलेली पाहायला मिळते। आपण भक्तांशी देखील संवाद। कुठून आलात ताई आणि किती वेळ या रांगेत उभे बाप्पाच्या दर्शनासाठी? 2 तास झाली उभे, अंधेरीहून आलो। आम्ही अंधेरीवरून आलो। 5:15 वाजल्यापासून आम्ही लाईन मध्ये। दर्शन झालं नाही का बाप्पा? नाही अजून, आता होईल थोड्या वेळात। दर्शन नाही झालं। खारघर, वरली क्या बोलू, दादर बाप्पाकडे काय मागणार? जो देंगे सब मंजूर आहे, सगळ्यांसाठी सुख शांती। विक्रांत, आपण पाहतोय अंधेरी असेल, खारघर असेल, नवी मुंबई, पनवेल आजूबाजूच्या परिसरातून देखील सकाळी पहाटेपासूनच भक्तांनी इथे रांग लावलेली आहे आणि गर्दीमध्ये बाप्पाच्या दर्शनासाठी गेले 2 ते 3 तासांपासून भक्त हे उभे आहेत। बाप्पाकडे या वर्षाच्या, नवीन वर्षाची जी सुरुवात आहे ती सुख समृद्धीची जावी, भरभराटी जावी अशी मागणी देखील अनेक भक्त बाप्पाच्या चरणी करणार आहेत। आपण जर पाहिलं तर दिवसभर आपल्याला अशीच गर्दी पाहायला मिळणार आहे। इथलं मंदिर प्रशासन जे आहे त्यांनी देखील चांगल्या पद्धतीची सुविधा भक्तांसाठी केलेली पाहायला मिळत आहे। बाहेर जर आपण पाहिलं तर प्रचंड गर्दी आहे। इथे वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वेगवेगळे मार्ग देखील वाहन चालकांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिलेले आहेत आणि दिवसभर आपल्याला अशीच गर्दी ही आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आता सध्या जरी पाहिलं तर आपण गेल्या 2 ते 3 तासांपासून रांगेत हे भक्त उभे आहेत आणि बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी केलेली देखील पाहायला मिळते। विक्रांत, बरं, धन्यवाद शिल्पा दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।